नमस्कार, मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे. नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसेच घरात जे घट बसतो त्याची ओटी भरण्याची आपल्याकडे पद्धत आहे. ओटी भरताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते, म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. एका ताटात साडी ठेवावी. साडी शक्यतो नऊवार असावी. सुती किंवा रेशमी साडी असावी. या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता असते. साडीचा रंग लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असाच असावा. खणसुद्धा अशा शुभ रंगात असावा. संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी. हळदी, कुंकू, हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, खडीसाखर, सिंदूर, काजळ, मेहंदी कोन अशा वस्तू ताटात ठेवाव्या. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. ओटीत पानाचा विडा म्हणजेच तांबूळ ठेवावं. नंतर ताटातील सर्व साहित्य हाताच्या ओंजळीत घ्यायचं. त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभा राहून देवीकडून चैतन्य आणि अध्यात्माची उन्नती व्हावी अशी प्रार्थना करायची. ओटीचं साहित्य देवीला अर्पण केल्यानंतर त्याच्यावर तांदूळ व्हावं. घरात देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करू शकतो किंवा एखाद्या सवाष्णीला सुद्धा देऊ शकतो. अशाच प्रकारे देवीची ओटी भरून देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करून लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.